एकच जमीन जर दोन वेगवेगळ्या लोकांना विकली तर अशा वेळी त्या जमिनीचा खरा मालक कोण? समजा विजयने त्याची जमीन श्रीधरला विकली आणि त्यानंतर त्याच जमिनीचे विक्री खत करून तीच जमीन पुन्हा शरदला सुद्धा विकली. अशा वेळी प्रश्न पडतो तो म्हणजे त्या जमिनीचा खरा कायदेशीर मालक कोण असेल? नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित घोडके आणि आपण पाहतात कायद्याची भाषा. कायदा असं सांगतो की एखाद्या व्यक्तीने एकच जमीन जर दोन लोकांना विकली असेल तर अशा वेळी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882च्या कलम 48 नुसार ज्या व्यक्तीला ती जमीन पहिल्यांदा विकली असेल तो व्यक्ती त्या जमिनीचा जास्त हक्कदार असतो. म्हणजे ज्याच्या नावाने सगळ्यात पहिल्यांदा विक्री खत किंवा सेल डीड झालेली आहे त्या व्यक्तीचा हक्क पहिला असतो. कोणतीही जमीन खरेदी विक्री करताना रजिस्टर्ड डॉक्युमेंट असणे खूप गरजेचे आहे. आता पाहूया जमीन खरेदी विक्री करत असताना आपण नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही जमिनीवर मालकी हक्क सांगण्यासाठी तुमच्याजवळ रजिस्टर्ड डॉक्युमेंट असणे आणि ते योग्य असणे अत्यंत गरजेचं आहे. जमिनीच्या वादामध्ये पोजेशन म्हणजेच ताबा हा खूप महत्वाचा असतो. फक्त महसूल नोंदी जसं की 7/12 फेरफार याच्यावरती मालकी हक्क ठरत नाही. म्हणूनच मालकी हक्क ठरवताना नोंदणीकृत विक्री खत म्हणजेच रजिस्टर सेल डीड आणि त्याची तारीख याला जास्त महत्त्व दिलं जातं. अशाच कायदेशीर गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.